त्याला वाटायला आपल्याला शहरातला जावई असावं, आपली मुलगी शहरात राहावा. बरं तो शहरातली पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, तो बी काय म्हणतो माहितीये का? पोराला जमीन किती आहे? मग याला जमिनीची काय गरज आहे? तरी पण याला जमिनीची अपेक्षा आहे. पोराला जमीन किती आहे? मग याला जमीन पाहिजे कशाला? याची पोरगी तर वावरात जायची नाही, मग जमीन पाहिजे कशाला? जे काही तरुण मुलं आहेत याने सुद्धा या गोष्टीचा विचार करायचा. नाहीतर नुसतं लग्न होईना म्हणून नुसतंच बसायचं, तू का होईना याचा सुद्धा विचार तुला करावा लागेल. तू कुठं वाढदिवस साजरे करायला, कोणती घ्यायला, काय करायला, हे सगळं समाजाला दिसतंय. तू निस्ता व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच काम करायला. बरं पोरगी देईन मग काय लोकांच्या पोरी घरी थोडं ठेवले नाही? कारण शरद पवार साहेबांना निवेदन दिलं काय, फडणवीस साहेबांना निवेदन दिलं काय, ते काय कुठून पोरी आणून देणार नाहीत, काय नाही. त्यासाठी आपल्याला आपलंच करावं लागेल, आपल्याला काम धंदा करावं लागेल, तेव्हा लग्न होईल. आता तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याचा कार्यक्रम असला तर तिथं लोकांच्या काय मागण्या असतात हे बघितलं असेल. मग शेतकरी असले तर ते म्हणणार अतिवृष्टी आली नाही, पीक विमा आला नाही, रबीचं अनुदान आलं नाही, किंवा ज्या काही मागण्या शेतकऱ्यांच्या असतात, शेतीच्या मालाला भाव नाही, आम्हाला कर्जमाफी द्या, अशी मागणी हे शेतकरी करतील. बेरोजगार असले तर ते म्हणतील की आम्हाला नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या द्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात. म्हणजे कुठेही कोणते आमदार आले, खासदार आले, विरोधी पक्षातले आले, सत्तेतले आले, तरी लोकांच्या मागण्या कायम आहेत आणि त्या कधी पूर्ण होत्या याचा काही भरोसा नाही. आता असाच कार्यक्रम नेमका घडला अकोला जिल्ह्यामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे अकोला जिल्ह्यात गेले आणि तिथं त्यानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेव्हा तुमच्या काय अडचणी आहेत, काय आहेत. मग बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केल्या. कोणी म्हणले कर्जमाफी मिळाली पाहिजे, अनुदान मिळणं, पीक विमाच मिळणं, नुकसान भरपाई मिळणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केल्या. मात्र तिथं एका तरुणानं अशी मागणी केली की पवार साहेब, माझं लग्न होत नाहीये, माझं वय 34 वर्ष आहे आणि मला पत्नी मिळवून द्या, तुमचे माझ्यावर लय उपकार होतील आणि ते मी विसरणार नाही. आता हा महत्वाचा प्रश्न एक लक्षात घ्या. आज तुम्ही कोणत्याही गावखेड्यामध्ये गेले तर प्रत्येक गावात असे तरुण आहेत. मात्र जर तरुणांवर लग्न करण्यासाठी आम्हाला पत्नी द्या अशी मागणी करण्याची वेळ असेल तर या व्यवस्थेचा सगळ्यात मोठा हा अपमान आहे. कारण या व्यवस्था तरुण शिकलेले आहेत, त्यांना नोकरी नाही. काही शेतकरी आहेत तर त्यांना शेतीमालाला भाव नाही, म्हणून शेतकऱ्याच्या मुलीवाला जरी शेतकरी असला तरी तो मुलगी द्यायला तयार नाही. कारण शेतीची आजची जी अवस्था आहे, बेरोजगारीची जी अवस्था आहे, त्याला फक्त ही सरकारी व्यवस्था, मग ते सत्तेतले असो का विरोधातले असो, फक्त हेच जबाबदार आहेत. कारण आज तुम्ही बघत असाल प्रत्येक गावामध्ये अशी पोरं आहेत त्याला मामा सुद्धा पोरगी देईन. कारण मामाला त्याची कंडिशन माहितीये, गण त्याची अपेक्षा आहे आपल्याला मामानं तरी द्यावा, मामाला माहितीये, पण त्याला द्यायला तयार नाहीत. आणि याच्या अगोदर सोलापूर जिल्ह्यामध्ये तर जिल्हाधिकारी कार्यालयावरच एक मोर्चा काढला होता, मुंडावळ्या बांधून घोड्यावर बसून अशा नवरदेवांचा मोर्चा की आम्हाला मुलगी द्या म्हणून. जर आज ही परिस्थिती असेल तर पुढं काय असेल याचा सुद्धा विचार या व्यवस्थेनं करणं गरजेचं आहे, इथल्या राज्यकर्त्यांना गरजेचं आहे, विरोधी पक्षातल्याने सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण ही वेळ का आलेली आहे, कारण शेतकऱ्यावर जी परिस्थिती आहे, आज शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याला कुठल्याही कवडीची किंमत नाही. शेतकरी म्हणलं की पोरगी द्यायला कोणीच तयार होत नाही. प्रत्येकाला वाटायला आपल्याला शहरातला जावई असावं, आपली मुलगी शहरात राहावा, तिला वावरात जायचं काम पडू नये. बरं तो शहरातली पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, तो बी काय म्हणतो माहितीये का? पोराला जमीन किती आहे? जर याला पोरीला शहरात ठेवायचंय, नोकरीवाला जावई पाहिजे, मग याला जमिनीची काय गरज आहे? तरी पण याला जमिनीची अपेक्षा आहे. पोराला जमीन किती आहे? म्हणजे निश्चय नोकरीवाल्याला बी पोरगी द्यायला तयार नाही, किंवा शहरात राहतोय म्हणून द्यायला तयार नाही, त्याला बी विचारते तुला जमीन किती आहे. मग याला जमीन पाहिजे कशाला? याची पोरगी तर वावरात जायची नाही, मग जमीन पाहिजे कशाला?
आणि त्यामुळे प्रत्येक गावामध्ये ही एक वेगळ्या प्रकारची विषमता तयार झाली. याचा कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात महत्वाचा जे काही तरुण मुलं आहेत याने सुद्धा या गोष्टीचा विचार करायचा. नाहीतर नुसतं लग्न होईना म्हणून नुसतंच बसायचं, तू का होईना याचा सुद्धा विचार तुला करावा लागेल. तू भंगिऱ्यावानी इकडं तिकडं हिंडाला, फेसबुक व्हॉट्सअप तू स्टेटस, तू कुठं संध्याकाळी बसायला, कुठं घ्यायला, त्याचे फोटो फेसबुकवर टाकायला, आणि मग ते पाहण्यात आले म्हणून तुला पोरगी भेटणे याचा सुद्धा तू विचार कर. तू कुठं वाढदिवस साजरे करायला, कोणती घ्यायला, काय करायला, हे सगळं समाजाला दिसतंय. त्याच्यामुळे त्याचा तूही विचार केला पाहिजे की आपण काय कामधंदा करतो, आपण काय करतो. आपण जेव्हा 4 पैसे कमवू तेव्हा आपल्याला पोरगी द्यायला बी तो समोरून येईल. पण तू या सगळ्याच कंडिशन लोकांना माहिती आहे, तर तुला कशाला पोरगी देईन कोण? तू निस्ता व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच काम करायलास, त्याकडून काही कमाईची अपेक्षाच नाही, तुला पोरगी देईन कशाला? असे लय आहेत. बरं पोरगी देईन मग काय लोकांच्या पोरी घरी थोड्या ठेवलेत? नाही. चांगला करता कमविता कामाशी काम करणारा चांगला निर्व्यसनी जर मुलगा असन तर त्याला द्यायलेत ना पोरी. तो थोडाच मुंजा राहिलाय. तू ह्यावर मुंजा राहायची वेळ का आली याचा तू सुद्धा विचार कर ना. कारण तू काहीच करीनस. तू ना धडचं घरचं काम करायला ना बाहेरचं करायलास. तू निस्ता सकाळी उठायला निस्ता हिंडायला. तुला नाही काम धंदा. पण तू तू आश्वेत घे ना काम धंदा करायचा. आणि जर तू इच्छा असेल असं काही चांगला काम धंदा करायचा, तुला वाटतं माझ्याकडे पैसे येत नाही, कुठून आणून काय करू, त्यासाठी आपण येत ना बसलेलो इथं. आपलं चॅनल सबस्क्राईब कर. कर्ज कसं मिळवायचं, एखादा व्यवसाय कसा करायचा, सगळे माहिती आपण याच्यावरून देत असतो. त्यामुळे निस्ता शिकलास, तुला वावरात काम करू वाटणं, तुला मस्त मजेत हिंडा वाटायले, नोकरी असा वाटायली. सरकार म्हणतं आमजवळ पैसेच नाहीत, कुठून द्यायच्या नोकऱ्या. आता पहिलेच घेतलेले तेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. त्याच्यासाठी सरकार बेजार आहे, म्हणते आमच्यावर पैसेच नाहीत. त्याच्यासाठी तुला विचार करावा लागेल, तुलाही काहीतरी कामधंदा करावा लागेल. तेव्हा पोरगी बी देते, लोक धावत पळत येते. आणि हाय तशी परिस्थिती जेव्हा कामधंदा करीत असन, 4 पैसे कमीत असन आणि निर्व्यसनी असन, त्याच्या माग लोक माग लागलेले आहेत आमची पोरगी करा म्हणून. मात्र त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. आणि जोपर्यंत आपण बदलणार नाहीत तोपर्यंत समाज सुद्धा आपल्याला माग लागणार नाही. त्यामुळं ज्यांचे कामधंदे करतात त्यांचे लग्न व्हालेत आणि जे असे रिकामटेकडे आहेत तेच फक्त माग राहिलेत. आता याच्यातून काहीतरी विचार करा. कारण शरद पवार साहेबांना निवेदन दिलं काय, फडणवीस साहेबांना निवेदन दिलं काय, ते काय कुठून पोरी आणून देणार नाहीत, काय नाही. त्यासाठी आपल्याला आपलंच करावं लागेल, आपल्याला कामधंदा करावा लागेल, तेव्हा लग्न होईल. आता तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.